दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे लेवल कर धन्यवाद आज महिला दिन, सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा। आज आपल्या शाळेत ज्या आदर्शवत अशा महिला आपल्याला लाभलेल्या आहेत त्या म्हणजे आपल्या माननीय भीमाबाई जोंधळे आजी, ज्या आजींचं आपल्या नाशिकमध्ये हॉटेल आहे आणि पुस्तकांचंच हॉटेल म्हणून ते प्रसिद्ध झालेलं आहे। त्या आजी पुस्तकांच्या हॉटेलच्या आजी आपण गेल्यानंतर पहिला असा ह्या आजींचा परिचय आहे आणि त्या आजी आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेल्या आहेत इथे। त्या आजींचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। आपल्याकडे दुसऱ्या ज्या पाहुण्या आपल्याला लागलेल्या आहेत त्या म्हणजे ज्योतिताई देशमुख मॅडम। ह्या 10 वर्ष सरपंच राहिलेल्या आहेत आणि लखनौ गावामध्ये त्या सरपंच म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे आणि दारूबंदी, व्यसनमुक्ती, तंबाखूमुक्ती अशा अनेक योजना त्यांनी केलेल्या आहेत। अनेक झाडं 16,000 झाडं आज त्यांचे त्या गावामध्ये जिवंत झाड लावल्यानंतर त्याची जोपासना करून ते वाढवले। अशा ह्या ज्योतिताई देशमुख मॅडम। त्याचबरोबर आपल्याकडे एक डॉक्टर पण आज आलेला आहे तुमचं चेकअप करायला। चाललंय का सगळ्यांना? अरे वा, किती छान हसले तुम्ही। त्या डॉक्टर ताई आहेत माननीय डॉक्टर चेतनाताई दहिवेकर। ह्या गायनेकॉलॉजिस्ट आहेत आणि आपल्या सर्व महिला ज्या आहेत, महिला बालक आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्या या निराकरण कसं करावं
किंवा समस्यांना सामोरं कसं जावं, उपाययोजना काय आहेत, हे सगळं आपल्याला सांगण्यासाठी त्या इथे आलेले आहेत. आता ह्या तिघांचंही पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करू. 8 मार्च जागतिक महिला दिन. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे महिला म्हणजे काय, हो ना? आणि इथे सगळ्या स्टेजवर बसलेल्या पण महिला आहेत, काही पुरुष आहेत. आपल्या घरातूनच आपण, आपली आई आपल्यासाठी आदर्श असते, हो ना? आपली दीदी आदर्श असते, आपली आजी आदर्श असते. आणि ह्या महिला ज्या ज्या ठिकाणी काम करत असतात त्या त्या ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवल्याशिवाय राहत नाही. आपण प्रत्येक ठिकाणी आज बघतो की म्हणजे रिक्षा ड्रायव्हर पासून तर पायलट पर्यंत महिला आहेत, हो की नाही? आणि डॉक्टर सुद्धा खूप जास्त प्रमाणात महिला डॉक्टर आहेत. पूर्वी महिलांकडे जायला लोक घाबरायचे, पण आता महिलांकडे जाण्यासाठी अट्टहास असतो. म्हणजे अशा ह्या महिला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला आहेत. शिक्षकांमध्ये बघा तुम्ही, जवळपास 90% महिला शिक्षिका आहेत ना. आपल्या शाळेतून जर घ्या, 10% पुरुष आणि 90% महिला आहेत. आणि असं नाही की महिला जास्त चांगलं काम करतात आणि पुरुष करत नाहीत, पण पुरुषांच्या बरोबरीने जेव्हा महिला काम करतात किंवा त्याही पेक्षा चांगलं काम करतात तेव्हा त्या महिलांचा सन्मान होतो, सत्कार होतो. आपल्या घरामध्ये जी आपली आई असते ती आपल्याला एकदम छान जेवण करून देते, रोजचं जेवण. पण एखाद्या दिवशी एखादी गोष्ट तुमच्या आवडीची नसेल तर तुमचं तोंड वाकडं होतं, हो की नाही? मला की तुम्ही आईला सांगतात की आई आज मला जेवण आवडलं नाही, पण ती आईच असते. ती लगेच दुसरं काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करते आणि लगेच दुसरं जेवण तुमच्यासाठी तयार ठेवते. अशी असते आई. आणि ही आई प्रत्येक घरामध्ये उत्कृष्ट अशी आई असते. ती आई कितीही मोठ्या पदावर असली, कितीही मोठा कारभार काम करत असली तरी ती आपल्या मुलांचा सांभाळ अतिशय उत्कृष्टपणे करत असते. आपल्या मुलांच्या आवडीनिवडी आईला माहित असतात. वडिलांपेक्षा जास्त माहिती कोणाला असते? बरोबर ना? कारण तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही, माझा मुलगा कोणता डबा आज खाईल आणि कोणता खाणार आहे हे सुद्धा आईला माहित असतं. की आज आपल्या मुलांच्या डब्यातली भाजी परत येणार आहे का, तर ती त्याच्या आवडीची नाहीये, पण तरी पण आईने ती दिली आहे, ती खाल्ली पाहिजे. म्हणून अशी असते आई की ती काळजीपोटी, तुमच्या आरोग्याच्या काळजीपोटी ती तुम्हाला खायला चांगलं चांगलं खाऊ घालत असते, देत असते. अशी आई ती पायलट जरी असली, डॉक्टर जरी असली, शिक्षिका असली, मुख्याध्यापिका असली तरी पण तिला आपल्या मुलांची काळजी घेतल्याशिवाय पुढचं काम करता येत नाही आणि करतच नाही. म्हणजे ती आई, बहीण, दीदी, आजी सगळ्या याच्यामध्ये रूपामध्ये ती आई. आणि आपल्या समोर जे फोटो ठेवले बघा, किती उत्कृष्ट महिला आणि त्यांचं पूजन आज केलेलं आहे आपण. हे का केलं? ह्या महिलांना आपण का सन्मान दिला? जिजाऊंनी कोणाला घडवलं? अजून कोणाला घडवलं? संभाजी महाराजांना. आणि दोन्ही वीर पुरुष अतिशय महान कार्य त्यांनी घडवलेलं आहे. आणि आज आपला जो महाराष्ट्र आहे हे स्वराज्य आहे त्यांच्यामुळे आज आहे. आणि त्यांच्यामुळेच आज आपण या ठिकाणी चांगलं जीवन जगू शकतो. म्हणजे अशा ह्या महिला आपल्यामध्ये होऊन गेलेल्या आहेत, ज्या सावित्रीने लेकींना शिकवलं, तुम्हाला सगळ्यांना शिक्षण दिलं, शिक्षणाचे धडे दिले, म्हणून आज सगळ्या सावित्रीच्या लेकी सगळ्या ठिकाणी उच्च पदस्थ आहेत. म्हणजे पंतप्रधानापासून राष्ट्रपती पदावर त्या सगळ्या आहेत. आणि आज आपल्याला त्याचा सगळ्यांना महिलांना अभिमान आहे. आणि म्हणून स्त्री पुरुष संस्कृती ही पुरुष प्रधान संस्कृती आपण म्हणतो ना, स्त्री प्रधान की पुरुष प्रधान. आता पुरुष प्रधान संस्कृती आपल्या देशातच काय तर सर्वच ठिकाणी आहे. पण जर घरामध्ये कौटुंबिक पद्धत जी आपण घरामध्ये बघतो की घरामध्ये कोणाचं चालतं, आईचं की वडिलांचं?
बाहेर पुरुष कितीही दिमागदारपणे कितीही कॉलर टाईट वागत असेल वावरत असेल, पण घरात गेल्यावर कोणाचं ऐकावं लागतं? पत्नीचं. कोणाचं? हा. म्हणजे एका राजाने सुद्धा परीक्षा घ्यायची ठरवली होती त्याच्या राज्यामध्ये की बघूया, जर एखाद्या आपल्या राज्यामध्ये त्यांनी दवंडी पिटली आणि सांगितलं की आपल्या ह्या राज्यामध्ये किती घरांमध्ये पुरुषांचं चालतं, जर पुरुषांचं चालत असेल तर त्या पुरुषांनी यायचं आणि माझ्याकडून घोडा तुम्हाला बक्षीस म्हणून घेऊन जाईल, आणि ज्या पुरुषांचं चालत नसेल त्यांनी यायचं आणि सफरचंद घेऊन जायचं. अशी प्रत्येक घराघराची तपासणी केल्यानंतर प्रत्येक घरातून तो पुरुष येऊन सफरचंद घेऊन गेला, आणि एका घरामधून एक पुरुष एकदम धोणी मिशी अशी मोठी पिरवळलेल्या अशा मिशा एकदम तगडा, आपण म्हणतो ना की कुस्ती परिवार आला आणि मला घोडा पाहिजे म्हणे, माझं सगळं चालतं. राजाला वाटलं अरे वा, आपल्या राज्यात एक तरी पुरुष असा आहे की त्याचं कुटुंबामध्ये चालतं, परंतु तो म्हणे मला काळा घोडा पाहिजे. राजा म्हणे ठीक आहे, काळा घोडा घेऊन जा. तो घेऊन गेला. घरी पत्नीने सांगितलं काळा घोडा अशुभ असतो, तो आपल्याला चालणार नाही. तो परत यायला आला. राजाने सांगितलं की बाबा सफरचंद उचल आणि घेऊन जा, तुझं काही चालत नाही. कळलं का तुम्हाला यावरनं? म्हणजे आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये जर एखादी स्त्री, एखादी नाही प्रत्येक स्त्री ही कुटुंब व्यवस्थेमध्ये अतिशय व्यवस्थित असं नियोजन करत, ती जे नियोजन करेल ते परफेक्टच आहे यावर त्या पतीचा शिक्कामोर्तब हा असतो. पण जर एखाद्या पतीचा जर शिक्कामोर्तब त्या ठिकाणी नसेल तर ती कुटुंब व्यवस्था सुद्धा ढासळत नसते. म्हणजे पत्नीला पतीची जर चांगली साथ मिळाली किंवा पत्नीने जे काम केलेलं आहे ते चांगलंच असणार, चांगलंच आहे असा म्हणणारा जर पती असेल तर त्या कुटुंबामध्ये संस्कार सुद्धा, मुलांना संस्कार सुद्धा चांगले घडतात आणि चांगलं कुटुंब पुढे जातं, ते कुटुंब पुढे जातं. म्हणजे सगळ्याच गोष्टी विचारांनी, संस्कारांनी, ह्या सगळ्या गोष्टी ते कुटुंब पुढे जातं. म्हणजेच काय, आपल्या घरात जी महिला असते त्या महिलेला मान दिला पाहिजे, तिचा सन्मान केला पाहिजे. जर महिलेचा मान सन्मान केला तर तुम्ही स्त्री शक्तीची पूजा करतात, देवीची पूजा करतात असा याचा अर्थ होतो. आणि जर ज्या घरामध्ये महिलेला मान मिळत नसेल, सन्मान मिळत नसेल, तिला त्रास होत असेल तर त्या घरामध्ये पैसा सुद्धा टिकत नाही. म्हणून महिलेला कायम पूजलं पाहिजे, ती श्रद्धा स्थान म्हणून आपल्या घरामध्ये असली पाहिजे. तिचा काय आदर, सन्मान आणि सत्कार हा व्हायला हवा. म्हणूनच आजच्या या आपल्या सगळ्या शाळेतील महिला ज्या आहेत त्या सगळ्या रणरागिणी आहेत. तुम्ही सगळ्या मुली आहेत, तुम्ही सुद्धा खूप छान आहात, छान अभ्यास करतात ना. भविष्यात महिला व्हायचे तुम्हालाही, मोठं व्हायचंय ना, चांगलं काम करायचंय. आणि आपल्या इथे आलेल्या ह्या सगळ्या महिला आहेत, ह्याही खूप उच्च पदस्थ आहेत. त्यांची कामगिरी त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. मी खूप वेळ घेतला. सर्वांना पुन्हा एकदा ह्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. शेवटी एवढंच म्हणे, आधी शक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, नभी झेपवणारी पक्षिणी तू, सक्षम कर्तव्यदक्ष गृहिणी तू, प्रसंगी कडाडणारी सौदामिनी तू, शत्रूस धूळ चारणारी रणरागिणी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू. पुन्हा एकदा सर्वांना या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
विद्यार्थींनो, माझ्या बालमित्रांनो, शिक्षक वर्ग सगळ्यांना मी आभार मानते माझे. शिक्षण काय माझं नाही या तपासून शिकलेली, ग्रामीण भागात शिकले. पण तुम्हाला एकच संदेश देते, पुस्तकाकडे कसं वळायचं. शिकेल जास्त मी पाठी शिकले बरं का. तुम्हाला मी माझी एक पाठी कविता पण म्हणून दाखवणार. ज्योतीने ज्योत पेटवा, साक्षांसाठी मशाल गाजा, आता आली ABCD, गरिबाच्या काळात पडलेली. साक्षांचा दिवा लावा घरोघरी, सुख समृद्धी तुमच्या जावी. फ्री असो एक पुरुषाचं त्याला शिक्षणाची पायरी. अंगठा नको आता सही करू, जीवन आपलं परिवर्तन बनवू. स्त्रिया तर आहे माता, शिक्षणाने ज्ञान देवता. दिवा लावा ज्ञानाचा, विकास होतो देशाचा. शिकत राहा पुढं पाऊल टाकीत राहा. डोळे असून वाचित नाही, हात असून देत नाही, डोकं असून टाकत नाही. केले वाचन तर होईल लिखाण, पश्चाताप करून पेटत नाही बाळावर. तुम्हाला सांगते, तुम्हाला मित्र किती येईल? कोणाला मित्र आहे का? मुली मुला उत्तर द्या मला. मित्र आहे का तुम्हाला? किती मित्र आहे? काही मित्र आपल्याला तीनच राहते. 3 मित्र कोणते? घरात आजोबा राहते, आजोबा मंदिरात मंदिरात नसतात. आजी नातू का शाळातून येत नाही, ती आजी वाट पाहते. आई वडील तर 2 दिवसाला जाऊन कामाला जायलाच राहते. पण तिसरा मित्र कोण? तुमच्या नेमक्या राहत्यात, मुलगा का शाळात आला नाही ते वाट पाहत्या. कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणती पप्पा दे, आजी म्हणती पप्पा दे. असे 3च मित्र आहे. 10 मित्र नसते माणसाला, 3च मित्र असते. तुम्हाला सांगते, पाठी दप्तर पाठीशी लावण्याच्या अगोदर आई वडिलांचे आजोबाचे दर्शन घ्यायचं. मंदिरात जायची काहीच गरज नाही, घरातच देव राहते. ज्या घरात जन्म घेतला तेच आपलं मायभूमी देव राहतं. तुम्हाला सांगितले असं संदेश कराल तुम्ही बाळावं, कराल का? तुमच्या नियम शिकविते ना तुम्हाला आई वडिलांचं दर्शन घेऊन या म्हणून. शिकविते ना, दररोज आई वडिलांचं दर्शन घ्या. आणि प्रत्येकीकडे जेवढ्या महिला आहे त्यांना सांगते, पेपर न्यूज जा. पेपरातून जे माणूस घडतं ते कशानेच घडत नाही. माझी परिस्थिती तुम्हाला सांगते. माझी शेती नापेड झाली, एकुलता एक मुलगा. मी 9वीला असताना पेपरची एजन्सी घेतली. दारोदार माझ्या मुलाला हिंडायला लावलं तुम्हाला सांगते. आणि चहाची टपरीची सुरुवात केली. मी पोलीस पाटला दिसून होती. माझी चूक माणूस पेटवायची होती, लाज धरून पोट भरलं नसतं. मग असं करताना माझ्या मुलाला वाचनाची लिहायची आवड लागली. 90 पुस्तकं छापून कुठं झाले होते, प्रकाशन झाले 90. हॉटेलातच कपाटं भरली होती. आणि तरुण पिढी एवढी मोबाईलच्या आहारी गेली, कोणी कोणाशी संवाद साधित नव्हतं. एका कुटुंबाचे जर 4 मेंबर आले तर कोणी कोणाशी बोलत नाही. मी नाश्ता जर गेला त्याच्यात डास पडतो का माशी पडत नाही सुद्धा कस्टमरला समजत नव्हतं. मग कपाटातले पुस्तकं स्टँड बनवून माझ्या मुलांनी टेबलावर ठेवले. आता असा आनंद वाटत 50 जर वाचक आले तर 25 वाचक मला मिळाले. तुम्हाला सांगते, ही मेहनती शिदुरी ही प्रत्येक टेबलावर मी ठेवली. वरतून तुम्ही एक दिवस माझ्या हॉटेलला भेट द्या, महाराष्ट्र दर्शन लावले. तुम्हाला सांगते, मी असा उपक्रम केला, कोणाचा वाढदिवस असतो, कोणाचं डोळे जेवण असो, येतुकेजर असो, डॉक्टर लोकांचे होते, अनेक कार्यक्रम होत्या. प्रत्येकाला ज्ञानाची शिदुरी वाटते, प्रत्येकाला पुस्तकचा प्रेम भेट देते. अब्दुल कलामच्या जन्मदिवशी 15 ऑक्टोबरला साऱ्या दिवस जेवढे कस्टमर येतील त्यांना पुस्तकचा प्रेम भेट देते. तुम्हाला सांगितलं, तुम्हाला सांगते, या
माझ्या हाताने जर भेट दिली, प्रत्येक व्याख्याकाचं प्रत्येक हातात पुस्तक आहे. तुम्ही वर्जून माझ्या हॉटेलला भेट द्या. तुम्हाला सांगते, माझ्याजवळ फक्त ज्ञानाची सुतरी आहे. मी पैशाच्या मागे नाही पडले, मी फक्त माणसाजवळ तुम्हाला सांगते. तुम्हाला आता वेळ काही नाही घेत नाही. एक कविता म्हणून दाखवते की माझी पाठीची वाटा. अश्विनी कविता पण दाखवते. बगाई आकाशात सूर्य कसा आला, पांघरुणी अंगावर बरदरी शेला, निळ्या बाळात तांब सोनेरी मोतियाच्या लावल्यात आत झालरी, केशराचा सडा पडला भुईवरी, डौलत आली त्याची स्वारी, डोंगराच्या डोंगरा डोकवी तो टाळू, गुलाबाचे फुल लागला उजळ. सावित्राबाई शिकल्या म्हणून मी शिकले. जिजाबाईनं शिवाजी महाराजांना घडवलं. वेळ काय घेत नाही यांना सगळ्या महिलाचा उल्लेख केला. त्या कर्तृत्वान होत्या म्हणून त्या आपल्या फोटोमध्ये दिसात्या आपल्याला. एवढं बोलून धन्यवाद. पुस्तकांच्या आजी, तसेच डॉक्टर मॅडम, गायधनी मॅडम, आत्ताच आपल्यात गेल्या तर पाटील मॅडम. तुम्हाला ऐकायचं आहे का? मग शांत बसणार का? हाताची घडी तोंडावर बोट. आपल्याकडे आज पोलीस आले, बघितले का तुम्ही? आज पहिला दिन, माहिती आहे का तुम्हाला? आज पहिला दिन आहे असं म्हणजे कोणाचा दिवस आहे? तुमच्या आईचा दिवस. हा दिवस येण्यासाठी आम्हाला वर्षभर वाट बघावं लागते. कारण आपल्या भारत देशामध्ये जेवढा गाईला मान आहे ना, तेवढा अजून बाईला नाही दिला जात. तुम्हाला माहित आहे का? गाय जर दिसली तर पुढून पाया पडते, मागून पाया पडते. पण एक बाई पुढे आली, चांगलं काम करायला सुरुवात झाली तर तिच्याकडे बोटं दाखवले जातील किंवा वाईट नजरेने बघितल्या जाईल. बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला मान मिळवण्यासाठी काय करावं लागेल? आजींसारखी, डॉक्टरांसारखी चांगली कामं करावं लागतील, मग तुमचा सत्कार होईल. आजीने आमचा सत्कार केलाय. आम्ही घरात गृहिणी असतो तो केला असता का? भांडे घासले असते तर केला असता का? तुम्हाला मला हे सांगायचं आहे, शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. मला पण आई वडिलांनी शिकवलं नाही. माझे आई वडीलच नव्हते. त्याच्यामुळे मला 8वीत लग्न करावं लागलं आणि त्या शिक्षणाची खंत आज मला सोसावी लागते. आज जर मी अजून 4 वर्ग शिकले असती तर अजून खूप मोठं काम केलं असतं. पण 8वीत शिक्षण करून गेल्यानंतर माझ्या मोठ्या मुलीला मी इंजिनियर केलं, दुसऱ्या मुलीला फार्मसिस्ट केलं आणि आज माझ्या मुली मला शिकवताय. मी आता BSc साठी ऍडमिशन घेतलं. आता मी शिक्षण करते पुढचं. तुम्ही जर शिकला नाही तर तुम्हालाही कोणी विचारणार नाही. मी सरपंच म्हणून काम बघितलं, मी चांगली कामं केले. थोर समाजसेवक अण्णा हजारे तुम्हाला माहित आहे का? ते स्वतः मला भेटण्यासाठी लखमापूरला आले. माझं चांगलं काम बघून, माझं दारूबंदीसाठी केलेलं आंदोलन बघून अण्णा हजारे भेटायला आले आणि अण्णांनी भेट दिल्यानंतर, कौतुकाची थाप पाठीवर पडल्यानंतर मला सरपंच होण्याचा मान मिळाला. मी सरपंच झाल्यानंतर सुद्धा बेटी बचाव बेटी पढाव साठी काय करता येईल, माझ्या लहान मुलांसाठी काय करता येईल, माझ्या अंगणवाड्या, शाळा मी ISO केलाय एका खेड्या गावामध्ये. हे करत असताना कधी जर माझा घंटागाडी ड्रायव्हर आला नाही तर मी माझा गाव साफ करण्यासाठी, कचरा साफ करण्यासाठी मी माझी घंटागाडी सुद्धा गावात चालवली आहे. मी माझा घर जसं स्वच्छ करते तशी प्रत्येक गल्ली माझी आहे, गाव माझा आहे. मी ते
ती स्वच्छ करण्यासाठी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आज आरोग्य आणि स्वच्छताकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आमचं खेडेगाव असलं तरी महिलांसाठी, मुलींसाठी, बालकांसाठी अनेक कॅम्प मी लक्कापूरमध्ये घेतले. शाळेकडे सुद्धा त्याच पद्धतीने लक्ष दिलं. आणि तुम्हाला सुद्धा आईला तेच सांगायचं आहे की आपण स्वतःसाठी जगता जगता आपल्याला समाजासाठी जगता आलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी करता आलं पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही तुमच्या समोर आलो, आमचा सत्कार झाला. हा सत्कार घेण्यासाठी, हे पुरस्कार घेण्यासाठी आम्हाला खूप मोठी कामं करावं लागली. ती कामं तुम्हाला सुद्धा करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे? शिक्षण. घरी गेल्यानंतर कोण कोण मोबाईल बघतं, कोण कोण मोबाईल घेतं सांगा तर. वर बोटे करा. मोबाईल, कारण मोबाईल हे इतकं विषारी आहे. माझी एक 4थीला पुतणी आहे, ती सारखा मोबाईल बघायची. मोबाईल बघून बघून तिची 30% दृष्टी नाहीशी झाली आहे. म्हणजे बघा, अजून डॉक्टर बोलले की अजून थोड्या दिवस मोबाईल बघितला असता तर या मुलीला दिसलंच नसतं. कोण कोण मोबाईल बघता खरं बोला. मग आजपासून एक चांगलं काम करायचं, मोबाईल बाजूला ठेवायचा. आई वडिलांना सांगायचं की मी आजपासून मोबाईल बघणार नाही. वेळ खूप झाला आहे. मॅडमनी जर पुन्हा संधी दिली तर माझी तुंज बोलण्यासाठी मी नक्कीच इथे परत येईल. मला बोलवलं, महिला दिनी माझा सत्कार केला, त्याबद्दल मी सगळ्या शिक्षकांचे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या ज्योतिबांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते. कारण सावित्री जन्माला आली ती ज्योतिबांमुळे. ज्योतिबा नसते तर आम्ही काही केलं नसतं. आज जरी घरात आमचं चालत असलं तरी ते आमच्या पाठी आहे, म्हणून आमचं काहीतरी चालतं. मी एक नाव घेते आणि माझे 2 शब्द संपवते. मी दारूबंदी करते मोर्चा आंदोलन काढून, मी दारूबंदी करते मोर्चा आंदोलन काढून. विजयरावांचं नाव घेते, त्यांचाच दारूचा ग्लास फोडून. एक विजयराव म्हणजे गाडी इथेच दिसतीये, पण ते आजूबाजूला कुठे असतील, त्यांनी नाव घेतलं असतं. त्यांचं नाव सुद्धा मी तुम्हाला घेऊन दाखवते. ज्योती राजकारणात गेल्यापासून तिच्या डोक्यात पुढारपणाची हवा शिरू लागली. तिच्या डोक्यात पुढारपणाची हवा शिरू लागली आणि ती घरातही खुर्ची बसून देवपूजा करू लागली. नाही ना? कंटाळा आलाय का? हो, कोणाला कंटाळा आलाय हात वर करा. बरं, मी तुम्हाला आता एक फिल्म दाखवणार आहे, बघायची का? त्याच्या आधी एक गोष्ट सांगते. मी डॉक्टर चेतना दहिवेकर सांगितलं की आम्ही काय काय काम करतोय किंवा काय. मी सध्या एका सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन फाउंडेशनला अटॅच आहे. मुलांना आजी मी आता बोलताना सांगितलं की आपले 3 मित्र असतात, त्याच्यात 4था मित्र मी ऍड करेन, तो म्हणजे आपलं आरोग्य. आपण हेल्दी असू तरच आपण चांगलं काम करू शकू. आज इथे इंदिरा गांधी बसलीये, पायलट बसलीये, पोलीस बसलीये. हे सगळं जर आपल्याला पुढे आयुष्यात अचीव करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय? आपली हेल्थ चांगली पाहिजे, बरोबर? त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आपण? बरं, मला सांगा त्याच्या आधी कोणाला पहिली महिला डॉक्टर माहिती आहे? कोण आहे? व्हेरी गुड, टाळ्या वाजवा तिकडे. आता तुम्हाला डॉक्टर आनंदीबाई किती कष्टातनं पुढे आल्या आणि त्या डॉक्टर झाल्या सगळ्यांना माहिती आहे, बरोबर? पण त्या पुढे प्रॅक्टिस करू शकल्या का? नाही. का? कारण त्यांना स्वतःला टीबी झाला आणि त्यानंतर त्या प्रॅक्टिस न करताच मृत्युमुखी पडल्या. तर आपण खूप शिक्षण घेतलं, आपण खूप म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टी अचीव केल्या, तरी आपलं जर आरोग्य साथ देत नसेल ना तर आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी 2च महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर तुमचा आहार परिपक्व म्हणजे पूर्ण पाहिजे. त्याच्यात तुम्ही सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. भाज्या घ्या किंवा भाकरी पोळी या सगळ्या गोष्टी किंवा फ्रुट्स खाल्ले पाहिजे. पिझ्झा बर्गर आवडतो का तुम्हाला? नाही, मला आवडतो, पण मी रोज नाही खात ना. ह्या ज्या गोष्टी आहेत बाहेरच्या, स्वीट्स, मॅगी, पिझ्झा, बर्गर, या सगळ्या गोष्टी जास्त खायच्या नाही, त्या कधीतरी खायच्या. रोज भाजी पोळी, वरण भात, फ्रुट्स या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. आणि 1 तास व्यायाम केला पाहिजे. व्यायाम करता का तुम्ही?
खेळायला आवडतं तुम्हाला? कोण कोण खेळतं बरं? काय खेळतं? सगळे खेळतात. मोबाईलचे गेम खेळतात का? मोबाईल मधले गेम खेळून व्यायाम नाही होत. असं मैदानावर जाऊन जे खेळ खेळतात ना ते रोज 1 तास खेळायचे आणि आईने दिलेली भाजी पोळी पूर्ण खाऊन मग बाकीच्या आवडत्या गोष्टी खायच्या. एवढं प्रॉमिस कराल मला? नक्की? ओके. आता ज्या फाउंडेशन साठी मी काम करते, सर्व्हायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन फाउंडेशन, तुम्हाला सगळ्यांना कॅन्सर माहिती का काय? कॅन्सर होणं चांगलं नसतं, बरोबर? ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ज्यांची हेल्थ चांगली नसते, त्या लोकांना पुढे जाऊन कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. ओके. तर मी ज्या फाउंडेशन साठी काम करते त्याचे छोटेसे फिल्म आहे, ती बघा तुम्ही. किती कळतं तुम्हाला बघू. त्याच्यानंतर मग आपण पुढचं बोलू. भारतात वर्षामध्ये 1.5 लाख बायकांना सर्वायकल कॅन्सर. दर 7 मिनिटाला सर्वायकल कॅन्सर एक कुटुंब उद्ध्वस्त होतं. मरणप्राय वेदना ज्या असतात ना त्या किमोथेरपी नंतर होतात. कॅन्सर तुमचे सगळे अंगावरचे केस आपल्याबरोबर घेऊन जातात. विद्रूप करते, खरोखर विद्रूप करते किमोथेरपी. कॅन्सर हा एका कुटुंबाला होणारा आजार आहे. एका व्यक्तीला न होता ते अखंड कुटुंब, संपूर्ण कुटुंब त्या दुबळं करून टाकतं. त्या कॅन्सर एखाद्या घरात येतो आणि संपूर्ण आयुष्य असं तहस केल्यासारखं करून जातं. आज आपल्या देशामध्ये जेवढा सर्वायकल कॅन्सर डायग्नोस होतो त्यातला 80% हा ऑपरेशन करण्याच्या पलीकडचा असतो, इनऑपरेबल. नमस्कार, मी डॉक्टर रणजित जोशी. मी गायनेकोलॉजिस्ट आणि IVF किंवा वंध्यत्व तज्ज्ञ आहे. बेसिकली मी नाशिकचा. ग्रॅज्युएशन झाल्यावर मी इंग्लंडला गेलो. 10 वर्ष इंग्लंडला होतो. या 10 वर्षामध्ये मी माझं गायनेकोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF मध्ये सुपर स्पेशलायझेशन केलं. जगभरामध्ये अनेक देशांमध्ये काम केलं, आजही करतो. माझं नाशिकमध्ये IVF सेंटर आहे, लंडनमध्ये आहे. आता हे सगळं फिरत असताना मला काय लक्षात आलं, तर एक असा आजार आहे की जो आपल्या देशामध्ये खूप जास्त प्रमाणात होतो आणि तो आजार आहे सर्वायकल कॅन्सर किंवा त्याला म्हणतात गर्भाशय मुखाचा कॅन्सर. पण आधी कॅन्सर म्हणजे काय आपण समजू, कारण बरेच जणांना हा प्रश्न असतो. कॅन्सर म्हणजे आपल्याच पेशी ज्या अनियंत्रितपणे वाढतात, म्हणजे अनियमितपणे अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल्स इज कॉल्ड कॅन्सर. हे जेव्हा सर्व्हिक्सवर होतं किंवा गर्भाशय मुखावर होतं त्याला सर्वायकल कॅन्सर म्हणतात किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर असं म्हणतात. अमेरिकेमध्ये 11,000 केसेस होतात वर्षाला, 4,000 मृत्यू होतात. युरोपमध्ये साधारण 50,000 केसेस होतात, 20,000 मृत्यू होतात. आफ्रिकेमध्ये 10,000 होतात. भारतात किती होत असतील काय अंदाज? 1.5 लाख, एवढ्या पटीने. आणि परवाच्या दिवशी एक अशी घटना झाली की म्हणजे मी हादरून गेलो. माझी गायनेकोलॉजिस्ट कलीग स्वतःच्या आईला घेऊन आले आणि बघितलं तर 8 स्टेज सर्वायकल कॅन्सर. कॅन्सर स्पेशालिस्टचे ओपिनियन घेतले, हे घेतले, सगळ्यांनी हात वर केले, काहीच करू शकत नाही, खूपच पसरलाय, स्टेज 4. आणि 15 दिवसांनी शी वॉज नो मोर डेड. इट वॉज सो हॉरिफाईंग की आपण स्वतः गायनेकोलॉजिस्ट, मुलगी गायनेकोलॉजिस्ट, पॅप्समेअर नाही केला आयुष्यभरामध्ये. इट इज सो डिसहार्टनिंग. आणि मग मी एक 4-8 दिवस तर इतका डिस्टर्ब झालो आणि नेमकं त्यात माझा वाढदिवस होता 8-10 दिवसांनी. घरामध्ये वातावरण मी वेगळंच, चेअरवर 12:30 वाजून बसलो होतो. माझी मुलगी विचारत होती, बाबा तुझं काय असं झालंय, काय तुला झालं? सांगितलं असं असं सर्वायकल कॅन्सर आहे, आपल्या देशात एवढा होतो. मग तेवढे तू काय करू शकत नाही का, तू गायनेकोलॉजिस्ट आहे. रात्रभर विचार केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, ठरवलं की केक कापायचंच नाही आज वाढदिवसाला आणि सुरू केलं सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन फाउंडेशन. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आणि तो आजार पुढे आपल्याला होऊ नये म्हणून आपण काही अँटीबॉडी म्हणजे इंजेक्शन देत असतो की ज्याच्याने पुढे तो आजार होत नाही. आता जे तुम्ही ऐकलं सर्वायकल कॅन्सर, त्याची पण लस सध्या निघाली आहे. वयाच्या 9 वर्षानंतर म्हणजे 10 वर्षापासून पुढे सगळ्यांना ती घेता येते आणि त्याच्याने 70% कॅन्सर प्रिव्हेंट होतं. आजपर्यंत कुठल्याच कॅन्सरवर लस अवेलेबल झालेली नाही. हा एकच कॅन्सर आहे ज्याची लस अवेलेबल आहे. तर आता तुमच्या वयाच्या 10 वर्षानंतर HPV ची लस घ्यायची, एवढं तुम्ही लक्षात ठेवाल? लक्षात ठेवाल का कुठली लस घ्यायची? हा, तर जेव्हा डॉक्टरकडे जाल तेव्हा विचारा आणि ती लस नक्की घ्या. आणि घरी जाऊन आईला सांगायचं की आई तू तुझी पॅप्समेअरची तपासणी केली का. एवढ्या 2 गोष्टी आज तुम्ही लक्षात ठेवायच्या. ओके, धन्यवाद. विद्यार्थ्यांच्या हाताची घडी
दिनानिमित्त आपल्या शाळेतील शिक्षक एक गीत सादर करत आहेत. विद्यार्थ्यांनी हाताची सरली काळ रात्र काली पहाट नदी कोरी, सरली काळ रात्र काली पहाट नदी कोरी, पहाट नदी कोरी. उठ उठ नारी आता घे ग तू भरारी, उठ उठ नारी आता घे ग तू भरारी, घे ग तू भरारी, घे ग तू भरारी. काय रावणीची तू होती एकेकाळी, होती एकेकाळी, भोगन आणि शोषण फक्त तुझ्या हाळी, फक्त तुझ्या हाळी. चार भिंती आत तुझी सदा रात्र काळी, सदा रात्र काळी. बंदिवान जन्माची तीनही त्रिकाळी, तीनही त्रिकाळी. साऊ माऊलीची देखते जगा उधारी, ती जगा उधारी. उठ उठ नारी आता घे ग तू भरारी, उठ उठ नारी आता घे ग तू भरारी, घे ग तू भरारी, घे ग तू भरारी. तुझ्या हाती सोबते ग पाळण्याची दोरी, पाळण्याची दोरी. उत्तराचे चक्र तुझे सदा फिरे भुवरी, सदा फिरे भुवरी. गरुड पंख हात तुझे उघड करो खरी, उघड करो खरी. जे पावी एकदा तू उंच उंच अंबरी, उंच उंच अंबरी. तुझ्या परी नावी कोणी तूच एक भारी, तूच एक भारी. उठ उठ नारी आता घे ग तू भरारी, उठ उठ नारी आता घे ग तू भरारी, घे ग तू भरारी, घे ग तू भरारी. सरली काळ रात्र झाली पहाट नदी कोरी, सरली काळ रात्र झाली पहाट नदी कोरी, पहाट नदी कोरी. उठ उठ नारी आता घे ग तू भरारी, उठ उठ नारी आता घे ग तू भरारी, घे ग तू भरारी आता घे ग तू भरारी, घे ग तू भरारी आता घे ग तू भरारी, घे ग तू भरारी आता घे ग तू भरारी. अतिशय सुंदर. माझे नाव सई मनोज वाघ. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझा विषय आहे मी स्त्री बोलते. परमेश्वराच्या या सुंदर जगाची जननी म्हणजे स्त्री. पाठच्या पदरात सोन्याच्या संसाराची गोधडी शिवणारी स्त्री. कष्टाच्या भाकऱ्याची चव कुटुंबाच्या ताटात वाढताना अनुभवाचे चटके सहन करणारी स्त्री. शिकलेली अथवा न शिकलेली पण मुलांच्या शिक्षणाचा वसा पेलणारी स्त्री. माझ्या धर्मासकट मी मान्य नाही, तो देश मला मान्य नाही, असे ठणकावून सांगणारी भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी बोलते मी. होय, मी डॉक्टर आनंदीबाई जोशी. माझा जन्म पुण्यात 31 मार्च रोजी झाला. माझे जुने नाव यमुना होते. वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह 20 वर्षांनी मोठे असलेल्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी माझे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. मला शिक्षणाची आवड आहे हे त्यांना समजले. त्यांनी मला इंग्रजी शिकवण्याचा निश्चय
शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट मला मान्य नव्हती. आमच्या प्रयत्नाने ख्रिस्ती धर्म न स्वीकारता वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. सुरुवातीला समाजाकडून विरोध झाला. कष्टाच्या व जिद्दीच्या जोरावर मी अभ्यास करून MD ची पदवी मिळवली. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून सर्वांनी प्रशंसा केली व माझे स्वप्न पूर्ण झाले. धन्यवाद. अतिशय सुंदर ओवी. ओवीने खूप छान असं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर बघा आपल्या शाळेतील शिक्षिका तपासे मॅडम हे गीत सादर करत आहेत. हे गाणं सर्व आईंसाठी डेडिकेट टू बाय माय डिअर ऑल माय ब्रदर. दिवाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत खूप जेवा तान्हा. अमृताहुनी गोड पाजलास पान्हा. अमृताहुनी गोड पाजलास पान्हा. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. गल्लोगल्ली पाहित फिरे तू ग आई. गल्लोगल्ली पाहत फिरे तू ग आई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. हाडाचे तू काढ करुणी केले रक्ताचे पाणी. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. थँक्यू.